नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ज्योतिषी गणनेनुसार तब्बल 300 वर्षांनी महाशिवरात्रीला शुभ योग जुळून आल्यानं यंदाची महाशिवरात्री काही राशींसाठी अतिशय खास ठरू शकणार आहे. या महाशिवरात्रीनंतर अगदी 6 दिवसांनी काही विशेष राशींना मोठा धनलाभ होणार आहे, तर काही राशी महादेवांच्या कृपेने अगदी श्रीमंत होऊ शकतात. कोणत्या आहेत राशी, चला जाणून घेऊयात. पण त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. महाशिवरात्र हा भगवान शंकराचा विशेष पूजा विधींसाठीचा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भाविक उपवास करून अभिषेकासह पूजा करतात. यंदा 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्र साजरी होईल व ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अत्यंत शुभ योग निर्माण होत आहेत. असा अद्भुत योग तब्बल 300 वर्षांनी निर्माण होत असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार समोर आले. हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 4:45 संपूर्ण दिवस शिवयोग राहणार आहे, तर सोबतच सकाळी 6:45 सर्वार्थ सिद्धी योग सुरू होणार आहे. हा शुभ योग 10:45 पर्यंत असणार आहे. असं मानलं जातं की महाशिवरात्रीच्या या शुभ पर्वतावर घडून येणारा असा शुभयोग तब्बल 300 वर्षांनी घडत आहे. ज्योतिषी शास्त्रानुसार ग्रहांच्या बाबतीतही शुभयोग घडून येत असतात. मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राची युती, यामुळे चंद्र मंगळ योग निर्माण होत आहे. तर दुसरीकडे कुंभ राशीमध्ये शुक्र, शनी आणि सूर्याच्या युतीनं त्रिग्रही योग घडून येत आहे. तर मीन राशीमध्ये राहू आणि बुधाची युती होत आहे. त्यामुळे या शुभ योगामुळे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वतापासून काही राशींचे अच्छे दिन सुरू होण्याची शक्यता आहे. कोणत्या राशींवर शंकराची कृपा बरसणार आहे हे तर बघूयाच. मात्र याचबरोबर वैदिक ज्योतिषी शास्त्रानुसार प्रत्येक ठराविक पेढेनंतर ग्रह त्यांच्या राशीत बदल करतात. आता येणाऱ्या 7 मार्चला सकाळी 9:21 ग्रहांचा राजकुमार बुधदेव मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर 14 मार्चला ग्रहांचा राजा सूर्यदेव मीन राशीत गोचर करणार आहे. यामुळे बुधदेवाची आणि सूर्यदेवाची युती मीन राशीत होणार आहे. यामुळे बुधादित्य योग निर्माण होत आहे. ज्योतिषी शास्त्रानुसार बुधादित्य योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. या शुभ योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना अपार यश, सुख, समृद्धी लाभण्याची शक्यताही आहे. त्यात बुधादित्य योगामुळे कोणत्या राशींच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात हेही जाणून घेऊयात. तर सर्वात पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींवर भगवान शंकराची विशेष कृपा राहणार आहे. यावेळी अडकलेली कामं चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. शिवाय शंकराच्या कृपेने अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात. मेष राशींच्या व्यक्ती नोकरीच्या शोधात असतील तर तरुणांना नोकरीच्या संधीही मिळू शकतात. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 11व्या भावात बुधादित्य योग निर्माण होत आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा धनलाभही होऊ शकतो. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. शिवाय वृषभ राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. बौद्धिक सुखातही वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात वृषभ राशीच्या व्यक्ती मालमत्ता खरेदीही करू शकतात. शिवाय वृषभ राशीच्या व्यक्ती अविवाहित असतील तर त्यांचं या काळामध्ये लग्नही ठरू शकतं. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरणही राहणार आहे. त्यानंतरची मिथुन रास. मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी महाशिवरात्री खूपच
शुभ ठरू शकते. या राशींच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात मालमत्ता खरेदीचे शुभ योगही जुळून येऊ शकतात. शिवाय मिथुन राशीच्या व्यक्ती गुंतवणुकीतून मोठा नफाही मिळू शकतात आणि यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. या व्यतिरिक्त मिथुन राशीच्या लोकांना बुधादित्य योग बनल्याने सुखाचे दिवसही अनुभवता येऊ शकतात. हा शुभ योग या राशींच्या 10व्या भावात घडत असल्यानं मिथुन राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. यावेळी अडकलेले पैसेही परत मिळतील. कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना यशासोबत काही मोठी जबाबदारी मिळू शकते. शिवाय व्यावसायिकांना या काळात भरपूर नफा मिळू शकतो. त्याचबरोबर मिथुन राशींच्या व्यक्ती व्यवसाय संबंधित कारणासाठी देश विदेशातही प्रवास करू शकतात. त्यानंतर आहे सिंह रास. सिंह राशींच्या व्यक्तींवर भगवान शंकराची कृपा राहणार आहे. या काळात विशेष लाभ सिंह राशींच्या व्यक्तींना मिळू शकतो. व्यवसायामध्ये मोठा फायदा सुद्धा सिंह राशींच्या व्यक्तींना होण्याची शक्यता आहे. शिवाय सिंह राशींच्या अविवाहितांना विवाहाचे प्रस्तावही येऊ शकतात. यामुळे कुटुंबातील वातावरण उत्साहित राहण्याची शक्यताही आहे. त्यानंतर आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग वरदानच ठरू शकतो. हा योग कन्या राशीच्या 7व्या भावात निर्माण होत असल्याने कन्या राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. कन्या राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कन्या राशींसाठी या काळात मोठा धनलाभही होण्याची शक्यता आहे. यावेळी कन्या राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित पैसे मिळू शकतात. या काळात कन्या राशी नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. शिवाय या राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये परदेशामध्ये जाण्याची संधीही प्राप्त होऊ शकते. आधी सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्र हा दिवस सर्व भक्तांसाठी खूप खास आहे. आता तुमच्या राशीचा जरी यामध्ये समावेश नसला तरीही अशा वेळी या दिवशी जो व्यक्ती शिवलिंगावर पूर्ण भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं सांगितलं जातं. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी राशीनुसार शिवलिंगावर अभिषेक करून महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा सल्ला दिला जातो. तर राशीनुसार मेष राशीच्या लोकांनी गंगाजलाचा अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. वृषभ राशीच्या लोकांनी दूध आणि दह्याने शिवलिंगावर अभिषेक करावा. यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक समस्यापासून सुटका होऊ शकते. त्यानंतर मिथुन राशीच्या व्यक्तींनी उसाच्या रसाचा अभिषेक शिवलिंगावर करावा आणि भगवान शंकराला धोत्र्याचं फूल अर्पण करावं. कर्क राशीच्या व्यक्तींनी दुधामध्ये साखर मिसळून अभिषेक करावा. त्यामुळे सौभाग्य प्राप्ती होण्यास मदत मिळते. सिंह राशीच्या व्यक्तींनी लाल चंदनाचा अभिषेक करावा. यामुळे सुख समृद्धी मिळण्यास मदत मिळते. कन्या राशीच्या व्यक्तींनी दुर्वा पाण्यात मिसळून अभिषेक करावा. यामुळे मानसिक शांती मिळते. तूळ राशीच्या व्यक्तींनी पाण्यात साखर आणि तूप मिसळून अभिषेक करावा. यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी पाण्यात साखर मिसळून मधाचा अभिषेक करावा. यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. धनु राशीच्या व्यक्तींनी दुधाचा अभिषेक करावा. यामुळे सौभाग्य प्राप्त होण्यास मदत मिळते. मकर राशीच्या व्यक्तींनी तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा. तसेच बेलपानावर चंदन लावून शिवलिंगावर अर्पण करावं. यामुळे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी पंचामृताने अभिषेक करावा. यामुळे घरात सुख समृद्धी येण्यास मदत मिळते. मीन राशीच्या व्यक्तींनी पाण्यात केसर मिसळून शिवलिंगावर अभिषेक केल्यानं उत्कृष्ट परिणामदायक फल मिळू शकते असं ज्योतिषशास्त्र सांगतं.